नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद शिंदे। आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय बघणार आहोत, तो म्हणजे कर्ज। तर बऱ्याच लोकांची चांगली कमाई असून सुद्धा ते आर्थिक तणावाखाली असलेले दिसतात। कारण फक्त एकच, वाढते कर्ज। आणि तुम्ही पण जर एकापेक्षा जास्त कर्जाच्या जाळ्यात अडकला असाल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्ही कमी व्याजदर असलेले कर्ज ओळखा, त्यातून सर्व कर्जांची माहिती तपासा, तुमचा सिबिल स्कोर चेक करा आणि बँकेला जाऊन विचारा की आपला सिबिल स्कोर चांगला आहे तर माझा व्याजदर काही कमी होऊ शकतो का। आणि एवढंच नाही तर तुम्ही इतर बँकांमध्येही जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकता आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळत असेल तर तुमचे चालू कर्ज तुम्ही त्या बँकमध्ये बॅलन्स ट्रान्सफर करून घेऊ शकता। आणि विशेषतः जर जेवढे जास्त व्याजदराचं जे कर्ज आहे ते तुम्ही लवकर फेडण्याचा प्रयत्न करा। आणि विशेष म्हणजे जर क्रेडिट कार्डचं जर तुमच्याकडे कर्ज असेल तर ते घेण्याचं टाळा, आणि ते तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा शत्रू ठरू शकते। आणि जर खरंच तुम्ही खरंच कर्जाच्या जास्त दरात अडकला असाल तर तुमच्याकडे असलेली नॉन वर्किंग ॲसेट म्हणजे जी मालमत्ता काही वर्किंग करत नाही अशी मालमत्ता विकण्याचा विचार करा आणि विका, आणि त्यातून तुमचे कर्ज तुम्ही कमी करा आणि आर्थिक तणावातून मुक्त व्हा। तर कर्ज घेणे सोपे आहे, परंतु कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य निर्णय घेणे हे तितकेच आवश्यक असते। तर तुम्ही आज योग्य निर्णय घ्या आणि कर्जमुक्त जीवन हेच खरे श्रीमंत जीवन। थोडक्यात इतकंच। धन्यवाद।